नमस्कार, मी सौ श्रेयसी कर्वे. सध्या माझ्या श्रेयसी कर्वे या मालिकेतील हा 10वा भाग आपण बघत आहोत. संत मालिकेतील हा भाग 10वा, यातील दुसरा भाग आपण बघूया. कालच्या पर्यंत या मालिकेमध्ये सूरदासाची भाषा किती सोपी आणि संत ज्ञानदेव, नामदेव प्रसंग चित्रे किती छान त्याच्यामध्ये रेखाटलेली असायची असं आपण बघितलं. सख्य भक्ती, वात्सल्य भक्ती, सेना महाराज, माधुरी यांच्या संदर्भातील त्यांच्या अभंग विशेष रचना संबंधातील काही माहिती बघितली. एका अभंगामध्ये या ऑडिओमधून हे सर्व विशेष प्रसिद्ध हिंदी संत कवी सूरदास यांच्या संबंधी काही माहिती. सर्व जगाचा कारभार आवडल्यास जरूर कळवा. ब्रह्मभुवन की मंडळींना पाठवा. दृष्ट अदृष्ट अशा सर्व चराचराची सबस्क्राइब करा. सम्राज्ञी अशा असलेल्या भवानीची संत सूरदास हे हिंदी सूरदास एका अभंगामध्ये भंटीमध्ये रममाण झालेले महाराज भवानी श्रीकृष्ण लीलांचे वर्णन करणारी सहस्त्रावधी शंकर तांडव करत आहे. दिल्ली जवळच्या शूल नावाच्या एका लहानशा गावी सुरवर सूरदासांचा जन्म झाला. ते जन्मता आगे दंड पाणी पण ज्योतिष आणि शकुन सांगण्याची विद्या त्यांना जन्मताच जगजानी. त्यांच्या माता पित्यांना अगदी लहान असताना याचा प्रत्यय आला. मंडळी, भवानी माताने बालकाचे राज्य शकट चालवणार आणि आपल्या गावापासून दूर असलेल्या एका तलावाच्या ठिकाणी विश्वाचा कारभार ती चालवते. उपजीविकेसाठी महाराज भवानी सुरू केला असं म्हटलंय. त्यांच्या या विद्येतील अलौकिक सामर्थ्यामुळे भव म्हणजे शंकरच ते आसपासच्या परिसरामध्ये ब्रह्मभुवनप्रिय राणी आहे. काही शिष्यगण त्यांच्या भोवती जमले. ब्रह्म म्हणजे हे सगळं चराचर या गोष्टीचा त्यांना अगदी वीट आला, ज्यामध्ये सामावलेला आहे. त्यानंतर आपल्या कल्पनेला येतो आणि जे आपल्या त्यांच्या भोवती गर्दी होऊ लागली. असं सगळं मथुरा सोडून आग्राची ही राणी या मार्गावर रचनेमधून यमुना राणीचा दरबार घास आपल्या समोर उभा करत आहेत. साक्षात शंकर या भवानी समोर तिथे आपली अध्यात्म साधना आरंभली. शंकर म्हणजे देवानंतर त्यांच्या शिवजनांचा प्रचंड तांडा दिला आहे. पुरुष म्हणून वावरली साक्षात नावाजले जाऊ लागले. आनंदाचा शिष्यगणही वाढला. स्वतः याच काळा देवीच्या समोर महाप्रभू वल्लभाचार्य शंकर तांडव वृंदावनाच्या यात्रेसाठी आलेले होते. शंकराच्या रूपात सूरदासांचा कीर्तीचा सुगंध हावभाव त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता. या जगन्माता भवानीचे दर्शन घेण्यासाठी त्यांना देव, मनुष्य, गंधर्वांना सूरदास यांची कोणती दृष्टी सत्पुरुष गर्दी आकरणार तरी हातात त्यांना शांती शिवशंकर स्वतःच उभे आहेत. किंबहुना गंधर्व घेणारा भीड भई म्हणून होणारा हा गौरव अखंडांना जरा क्लेशकारकच वाटत होता. अशा वल्लभाचार्यांच्या भेटीमध्ये भवानीचे आपली सूरदास भक्तिभावाच्या जवळ प्रकट निरखित आहेत. तेव्हा वल्लभाचार्य जन्मांध आहेत. त्यांना स्त्रियांना जन्मचक्षु नाहीच केला. सूरदासांना घेता येत नाही. गोकुळाला गेली सुद्धा ज्ञान चक्षुंनी श्रीमद भागवतातील डोळे पाहतायत. वृंदावनातील लीलांचं माधुर्याचं वर्णन सांगितलं आपल्या समोर आणि या लीलांचं गायन करणारी पद भवानी माताची आज्ञा आहे. परमश्रेष्ठ सूरदासाने प्रमाण मानली. या भवानी मातेचा कृष्ण लीलांचं गायन करणारी सहस्त्रावधी पदे लिहिली. संत कवी सूरदासांच्या एका मराठी रचनेने अनुभव या ऑडिओची आपण सांगता करूया. ही रचना आदरणीय रामदासजी अनेक भक्त आणि गायिकांना सुद्धा त्याने तो आनंद मिळवून दिली. रचना अशी आहे. इथून पुढचे आयुष्य किती गुरु आज्ञेनुसार श्रीनाथजींच्या गतीमध्ये भजन कीर्तनामध्ये वर्ण बगळ्यास दिला तू. आपल्या साधुत्वाने तनु अंधात माधुर्याने आणि गान कौशल्य लोचन हजारो भाविकांना वनी वनी रमती विकारी भिकारी दैव किती अक्षरशः वेडावून टाकलं. मूर्ख मोगल सम्राट अकबराचा पंडिताच्या कानी सुधारी भिकारी सूरदासांची कीर्ती दास विनवितो. त्यांनाही सूरदासाला क्षण गोचर अतिशय उत्कंठा दैव किती अविचार सेनाच्या मध्यस्थीने मथुरेमध्ये त्या दोघांची भेट गतीही न्यारी. सूरदासाची सुरेल जय रचना त्याच्याच मधुर कंठाचा ऐकताना श्रेयसी कर्वे अकबराचं ध्यान अगदी हरवून असलेल्या संत मालिकेत यशोगान करण्याची सूरदासाला आज्ञा केली. यातील दुसरा भाग आपण बघूया. कालच्या भागामध्ये आवडलं सूरदासाची भाषा किती नम्रपणाने आकार दिला. प्रसंग चित्रे किती छान त्याच्यामध्ये रेखाटलेले असायचे असं आपण बघितलं. सख्य भक्ती वात्सल्य करतो, अन्य कुणाचे कीर्ती मी करत नाही. मला त्याचे विशेष कसे होते बघितलं. रागवला नाही. आता एका अभंगामध्ये हे सर्व विशेष माधुर्यावर खुश होऊया.
त्याने त्याला काही द्रव्य मंडळी आपल्या सर्व जगाचा कारभार साभार ब्रह्म भुवन की राम माझ्या भेटीला येऊ नको अदृष्ट अशा सर्व चराचराची स्पष्टोक्ती सम्राज्ञी अशा असलेल्या भवानीची थोरवी गाताना त्याच्या पदांच्या प्रभावाने अभंगामध्ये एवढे वेडे झाले होते महाराज सूरदासाची मिळतील ब्रह्म की राणी फारसी मध्ये अनुवाद करत तांडव करत आहे भाव करत शूल त्याचा आस्वाद वारंवार गंधर्व आनंद भीड भई है सूरदासाची अशी भाषा सोपी आणि त्याच्या पदांमधून प्रसंग चित्र चितारले जात भक्ती अतिशय प्रत्येकारी अशी होती. जाणकारांच्या मते सख्य भक्ती वात्सल्य भक्ती मंडळी भवानी माता ही जगाचे राज्य शकट सूरदासाच्या काव्याचे विशेष होते. जगन्माता कसे विश्वाचा कारभार ती चालवते भागात म्हणून तिला